नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। प्रेमसंबंधातून त्यांनी गुपचूप नोंदणी पद्धतीने विवाह केला, परंतु या लग्नाचे तरुणानं घरी सांगितलं नाही। वेळोवेळी 10 ते 12 लाख रुपये तिच्याकडून उकळले, तिच्या घरी शारीरिक संबंध ठेवले। PSI पदी निवड झाल्यानंतर लग्नाबाबत घरी सांगण्यास नकार देऊन तरुणानं तिला जातीवाचक शिवीगाळ केली, तिच्यावर बलात्कार करून गर्भपात करायला भाग पाडले। अशा नव्यानं पोलीस उपनिरीक्षक झालेला नराधमाबरोबर त्याचा भाऊ आणि वडिलांवर विश्रामबाग पोलिसांनी अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल केलाय। विराज गावडे आणि त्याचा भाऊ कुणाल गावडे आणि वडील गजानन गावडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी एका 28 वर्षाच्या तरुणीनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार 30 सप्टेंबर 2020 ते आतापर्यंत झालाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विराज गावडे हा पुण्यात असताना त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले। त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला, परंतु या विवाहाबद्दल त्याने आपल्या घरी, मित्रपरिवार आणि समाजात पत्नी म्हणून फिर्यादीची कधीही ओळख करून दिली नाही। लग्नाबद्दल घरी सांगेल असा विश्वास दाखवून त्याने फिर्यादीकडून वेळोवेळी 10 ते 12 लाख रुपये घेतले। फिर्यादीच्या घरी शारीरिक संबंध ठेवले। विराज गावडे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यानं त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यास फिर्यादी हे घरी तसेच नातेवाईकांना त्यांच्या लग्नाबद्दल सांगण्याबाबत फिर्यादी बोलल्या, तेव्हा त्याने फिर्यादी यांची घरच्यांशी ओळख करून देण्यास आणि त्यांच्या लग्नाबद्दल घरी सांगण्यास टाळाटाळ केली। माझ्यासाठी घरचे स्थळ पाहत आहे असे म्हणून फिर्यादीपासून दूर राहू लागला। तसेच केवळ त्याच्यावर बलात्कार आणि गर्भपात असे गुन्हे दाखल होण्याचे टाळण्यासाठी पूर्वनियोजित करून फिर्यादी यांची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फसवणूक केली। त्यात त्याचा भाऊ कुणाल गावडे आणि वडील गजानन गावडे यांनी वेळोवेळी सहकार्य केले। फिर्यादी यांना त्यांच्या वडिलांच्या जागी नोकरीचा कॉल आला होता, परंतु तो लांब चंद्रपूरला असल्याने विराज गावडे याच्या सल्ल्यानं तिने तो नाकारला होता। आता नोकरीही नाही आणि विराज यानं लग्नच नाकारले। सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।